सर्वांना नमस्कार. आणि किती जणांना वाटते की या स्टोरीचा ट्रॅक चुकतोय. मला काही कमेंट येतात, पण खरं तर आपल्या स्टोरीचा ट्रॅक अजिबात चुकत नाही आहे. आणि प्लीज अशा काही कमेंट्स करू नका. एकतर मला खूप प्रेशर असतं, त्यातून पण मी स्टोरी टाकत असते रोज, तर माझा मूड जाईल असं काहीतरी करू नका. थँक्यू. आर्यन आणि स्वीटीने शेवटी व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळीसुद्धा आर्यनचं मन नव्हतं भरलं. त्यामुळे त्यानं तिला सकाळीसुद्धा बेडमध्ये घेतली आणि तिच्यावर प्रेम करू लागला. आणि आता त्याचवेळी निकीनं आर्यनला फोन केला आणि तिला रात्री नक्की काय झालं दोघांमध्ये हे जाणून घ्यायची फार इच्छा होती. स्वीटी आणि आर्यननं भांडण कंटिन्यू केलं का, त्यांचा व्हॅलेंटाईन डे स्पॉईल झाला आहे का, हे जाणून घेण्यासाठी तिनं आर्यनला फोन केला. आणि आता आर्यनला डिस्टर्ब झालं. त्यानं फोन कुणाचा आहे हे न बघताच फोन बंद करून टाकला. तसं निकीनं पुन्हा चकित होऊन फोनकडे बघितलं आणि म्हणाली, फोन माझा बंद केला त्यानं? याचा अर्थ तिथं स्वीटी आहे. 2-3 दिवस स्वीटी नव्हती तेव्हा आर्यन माझा फोन पिकअप करत होता. मग आता इकडे आर्यननं स्वीटीच्या कपाळावर हळूच हलका किस केला. मग तिच्या फ्रॅक्चर झालेल्या हातावर सुद्धा किस केला आणि म्हणाला, कशी आहेस? स्वीटीनं त्याच्या गालावर एक हात ठेवला आणि म्हणाले, आधी मला सांग तू कसा आहेस? आणि आर्यन म्हणाला, नॉट गुड. स्वीटी प्लीज पुन्हा मला अशी सोडून जाऊ नकोस. स्वीटी म्हणाली, पण मला तर वाटलं की तू येशील तिकडं, पण तू आलाच नाही. आर्यन म्हणाला, आणि यानंतर येणार सुद्धा नाही, कारण तू जायचं नाहीस. अँड दॅट्स फायनल. मला माहीत आहे, मी येतो तुझ्या मागे मागे म्हणून तू सारखी जातेस. आणि स्वीटी त्याच्या नाकावर नाक घासत म्हणाली, ओके बाबा, नाही जाणार. पण आर्यन, तू आपल्या फ्रेमवर गोळी का झाडली ते किती विचित्र वाटतं. आणि आर्यन म्हणाला, विचित्र असलं तरी माझा राग आहे, मी काय करू? आणि आता मी ऑफिसला जातोय, तू आराम कर. असं म्हणून तो उठला आणि बाथरूममध्ये गेला. स्वीटीसुद्धा उठली. तिनं ती फुटलेली दोघांची फोटो फ्रेम खाली घ्यायला गेली आणि त्या फ्रेमला तिनं हात लावला. तसा इकडे पुन्हा आर्यनचा फोन वाजला. फोन पुन्हा एकदा निकीनंच केला होता आणि स्वीटीचं समोर दुर्लक्ष झालं आणि तिला फ्रेमची काच कापली. तसं स्वीटीनं खूप कळवळून बोट हातात पकडलं आणि रडायला लागली. आर्यन लगेच बाहेर आला आणि म्हणाला, काय झालं? आणि तिच्या हातातलं रक्त बघून म्हणाला, तुला काय गरज होती तिथं जायची? नोकर करतील ना. आणि स्वीटी म्हणाली, सॉरी आर्यन, चुकून झालं. आर्यनने आता तिचं बोट तोंडामध्ये घेतलं आणि चोखू लागला आणि खट्याळपणे तिला डोळे मारत होता. आणि तिनं हात मागे ओढला आणि म्हणाली, सोड बदमाश, इतकं पण नाही लागलं. आणि आर्यन म्हणाला, अच्छा, लागलं नाही का? मग बेबी, हे रक्त कोणाचं आहे? आणि पुन्हा तोच म्हणाला, ॲक्च्युली येस, हे माझंच रक्त आहे, क्योंकि तुम्हारी हर सांस पर, तुम्हारे हर खून की बूंद पर मेरा ही हक है ना? असं त्यानं तिला विचारलं. आणि पुन्हा तिचं बोट त्यानं तोंडामध्ये घेतलं आणि तिचं रक्त पिऊ लागला. आणि स्वीटी आता खूप प्रेमाने त्याच्या डोळ्यात बघत होती. मग त्यानं बोट सोडलं, फर्स्ट एड बॉक्स घेऊन आला आणि म्हणाला, बेबी, पुन्हा असं करू नकोस प्लीज. एकतर मी ऑफिसमध्ये जाणार आणि दिवसभर मग माझं लक्ष नाही लागणार तिकडे. स्वीटी म्हणाली, आर्यन, तुला माझी इतकी काळजी आहे तर मला बघायला का नाही आला? माझा हात फ्रॅक्चर झाला तरीसुद्धा तुला फरक नाही पडला का? आर्यन म्हणाला, असा कसं म्हणतेस की फरक नाही पडला? एकतर मला ते लेट समजलं आणि जेव्हा समजलं तेव्हा मला सुद्धा खूप हर्ट झालं. स्वीटी, थोडी तरी काळजी घ्यायची ना स्वतःची बेबी. तुला एक खरोच आलेली सुद्धा चालणार नाही. तुझे फादर इन लॉ आणि मदर इन लॉ आले ना तर मला ओरडतील. आणि बघ, मी तुला इथे काहीही होऊ दिलं नव्हतं आणि तू तुझ्या माहेरी जाऊन पडलीस. मी याला रिस्पॉन्सिबल नाही. आणि स्वीटी म्हणाली, आर्यन, मामा आणि आत्तू कधी येतील रे? आर्यन म्हणाला, आय होप आता येतील. डॅडना व्हॅलेंटाईन डे US मध्ये सेलिब्रेट करायचा होता. आणि स्वीटी, आय थिंक आपणच म्हातारे झालोय. डॅडची एनर्जी किती आहे बघ. त्यांनी तर आपल्याला सुद्धा हरवलं. आणि तू जर अशी सतत माहेरी गेलीस
तर आपण त्यांची ही विश कशी पूर्ण करणार आहोत? दादा दादी बनवण्याची. स्वीटी म्हणाली, ते राहू दे, आधी फोन घे. फोन आता बंद झाला होता वाजून आणि आर्यन तिकडे गेला. इतक्यात विवेकचा फोन आला आणि आर्यनने फोन घेतला. विवेक म्हणाला, आर्यन, लग्नाची तयारी करायची आहे की नाही बेटा? तुझ्याशिवाय माझं दुसरं कोण आहे? कोण हेल्प करेल माझी? आता आर्यनला अजिबात इच्छा नव्हती त्या ऋषीच्या लग्नाची तयारी करण्याची आणि तो म्हणाला, अंकल, ॲक्च्युली खूप कामं आहेत. स्वीटीनं ते ऐकलं आणि गेली आणि म्हणाली, अंकल, तो येईल. मग त्याला कितीही काम असू द्या. आफ्टर ऑल परी त्याची बेस्ट फ्रेंड आहे आणि आता बेस्ट फ्रेंडसाठी तो इतकं पण करू शकत नाही का अंकल? तो नक्की येईल. आणि विवेक म्हणाला, थँक्यू सो मच स्वीटी बेटा. मला तर खूप टेन्शन आलं आहे. अगं, परवा लग्न आहे आणि आज संगीत आहे आणि सगळ्यांना इन्व्हाइट केलेलं आहे मी. तुम्हीसुद्धा या. आणि फोन ठेवला असं म्हणून. आर्यन आता खाली बसला आणि स्वीटी म्हणाली, काय झालं आर्यन? इतका अपसेट का आहेस तू? परी आणि ऋषी एकमेकांवर प्रेम करतात आर्यन. तू समजून घे. सिच्युएशन कोणतीही असू दे, पण त्या दोघांना एकमेकांचं प्रेम मिळालं हे महत्त्वाचं नाही का? आणि परीला याही कंडिशनमध्ये ऋषीनं ॲक्सेप्ट केलं. त्याला नाही फरक पडत परी कशी दिसते, ती चालते की नाही. त्यानं परीच्या फक्त आत्म्यावर प्रेम केलं आहे आर्यन. अँड इट्स ट्रू लव बेबी. ट्राय अँड अंडरस्टँड. आणि आर्यन म्हणाला, यू आर राईट. मला ऋषी आवडतो की नाही हे महत्त्वाचं नाही. परीला तो आवडतोय, दॅट्स इट. आफ्टर ऑल तिला पूर्ण आयुष्य त्याच्यासोबत घालवायचं आहे, मला नाही. ती खुश तर मी खुश, पण मी त्याच्याशी बोलणार नाही असं म्हणून आर्यन वॉशरूमला गेला. आणि स्वीटीने सुटकेचा निश्वास टाकला आणि म्हणाली, ओ माय गॉड, किती बरं वाटतंय आर्यनने ते ॲक्सेप्ट केलं म्हणून. आणि आता तो त्याच्या बेस्ट फ्रेंडच्या लग्नाची तयारी करायला नक्कीच मदत करणार. मग आता निकीचा पुन्हा फोन वाजला आणि ही मुलगी सकाळी संध्याकाळी नुसती आर्यनला कॉल करून त्रास द्यायची. दुसरं तिला काहीच काम नसल्यासारखं. आर्यन बाथरूममध्ये होता आणि स्वीटीने आता फोन बघितलाच आणि निकीचा फोन बघून तिनं हसूनच फोन घेतला आणि निकी तिकडून म्हणाली, हे आर्यन बेबी, तू माझा कॉल का नाही घेत? तसं स्वीटीनं ते बेबी ऐकलं आणि रागानं डोळे लाल केले आणि भुवया चढवल्या. आणि निकी म्हणाली, आर्यन, तू अपसेट आहेस का? तुझा व्हॅलेंटाईन डे स्पॉईल झाला म्हणून? स्वीटीला ना तुझ्या इमोशन्सची काहीच पर्वा नाही आणि नक्कीच तिला तो नेकलेस अजिबात आवडला नसेल, कारण तो मी चूज केला ना. आर्यन, तिला ना आपली फ्रेंडशिप आवडतच नाही असं सतत निकी आर्यनला सांगत होती. आणि आता इकडून स्वीटी रागात म्हणाली, निकी, दिव्या हियर, आणि आमचा व्हॅलेंटाईन डे खूप ब्युटिफुल झाला. ॲक्च्युली हे कोणाला सांगायचं नसतं, पण तुला खूपच काळजी आहे ना आमची, आणि तू स्पेशली सकाळी सकाळी फोन करून विचारलं म्हणून सांगते. आर्यननं ना 8 लो बाईट दिले, गालावर, मानेवर, ओठांवर. आणि तशी निकी गडबडली आणि म्हणाली, स्वीटी, हे तू मला का सांगतेस? मला नाही ऐकायचं. तिला आता हे सगळं बघवतच नव्हतं. स्वीटी म्हणाली, का गं, का नाही ऐकायचं? आता तूच त्याला विचारतेस ना की आम्हा दोघात काय झालं, मग तुला कळलंच पाहिजे काय काय झालं. आणि तू स्वतःला आर्यनची बेस्ट फ्रेंड म्हणतेस ना, तर लक्षात ठेव, तू त्याची बेस्ट फ्रेंड नाहीस. बेस्ट नव्हे, तू त्याचे फ्रेंड म्हणून घेण्याच्या सुद्धा लायकीची नाहीस, कारण त्याची फक्त वन अँड ओनली एकच बेस्ट फ्रेंड आहे, ती म्हणजे परी. आणि निकी म्हणाली, असं फक्त तू म्हणतेस, असं आर्यन म्हणेल ना तेव्हा बघेन मी. आणि आर्यनला फोन दे, मला तुझ्याशी बोलायचंच नाही. आणि स्वीटी म्हणाली, आर्यन आता बाथरूममध्ये आहे, आणि तिनं फोन ठेवला. निकीला आता राग आला आणि तिने तिचा मोबाईल घेतला आणि मोबाईलमधल्या गॅलरीमधले फोटो बघत हसून म्हणाली, स्वीटी, तू किती पण नखरे कर, पण मी जेव्हा माझा शेवटचा पत्ता फेकेल ना, तेव्हा तुझ्याच काय, पण आर्यनच्या सुद्धा पायाखालची जमीन सरकेल. निकी चोप्रा म्हणतात मला,
ज्या गोष्टीवर माझी नजर पडते ती मी कधीच सोडत नाही. कोणत्याही परिस्थितीत मी ती गोष्ट मिळवूनच राहते. अँड बाय हुक ऑर बाय कुक मी देसाई एम्पायरची CEO होणार म्हणजे होणार. आर्यन मला स्वतः चक्क अर्जुन सरांशी भांडण करून तिथं बसवेल बघ तू. आणि जर त्याला असं नाही केलं ना त्यानं, तर असं म्हणून निकीनं त्या मोबाईलमधल्या फोटोकडे बघितलं आणि विचित्र हसायला लागली. आणि आता काय होतं त्या मोबाईलमध्ये असं जे इतक्या कॉन्फिडन्सनं ती बोलत होती हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. आता स्वीटीनं बघितलं की अजून निकीचा तो स्कार्फ आर्यनकडेच होता. आणि आता तिने तो घेतला आणि डस्टबिनमध्ये फेकला आणि म्हणाली, आता बाद झालं सतत चिडून घर सोडणं. आता त्या निकीची वेळ आहे. आता तिने नोकराला हाक मारली आणि म्हणाली, डस्टबिनमधला कचरा घेऊन जा आणि पेटवून दे. आणि तो नोकर ते घेऊन गेला. इतक्यात आर्यन आला आणि पटकन तयार होऊन स्वीटीला म्हणाला, स्वीटी मी तुला रात्री पिकअप करतोय, आपण संगीतमध्ये जाऊया. तसं मी तुला सोडलं असतं तिथं, पण असा हात घेऊन तू कुठे जाशील? आणि स्वीटी म्हणाली, ओके आर्यन, जसं तू म्हणशील तसं. आर्यन आता बॅग भरायला लागला आणि स्वीटी त्याचा रुमाल देत होती आणि निकीने दिलेले ते रुमाल तिला कपाटात दिसले. तिनं ते तसेच बाजूला ठेवले. आता तिला ते सगळे डायमंड सेटसुद्धा दिसले आणि गालात हसली त्याचं प्रेम बघून. आणि त्यावरूनच आर्यनला आठवलं आणि म्हणाला, स्वीटी इथे स्कार्फ होता ना निकीचा, कुठे गेला गं? अजून दिलाच नाही. आणि स्वीटी म्हणाली, आर्यन आता निकीचं मन इतकं मोठं आहे की ती तुला एका रुमालाच्या बदल्यात 6 रुमाल देते, तर ती या स्कार्फसाठी रडणार आहे का? गेला असेल कुठेतरी. आता आर्यनला उशीर झाला होता आणि तो म्हणाला, ओके सोडते, मी जातो, असं म्हणून तिला बाय बाय करून आणि कपाळाला किस करून गेला. आणि स्वीटीने आता ते रुमालसुद्धा पेटवून टाकायला दिले आणि त्याच्यासाठी दुसरे रुमाल आणले आणि म्हणाली, त्या थर्ड क्लास मुलीची एकही वस्तू इथे नको. मग आता ऋषीने ऑफिसवरून सुट्टी घेतली आणि ऋषी आणि परीचं संगीत एकत्रच घेण्यात आलं. सगळे जवळचे गेस्ट हळूहळू येत होते. परी छान तयार झाली होती, पण एका खुर्चीत बसून होती. आता आर्यन आणि स्वीटीसुद्धा संगीतमध्ये निघाले. तो तिला पिकअप करायला आला आणि तिची काहीच काय नव्हती. आर्यन म्हणाला, स्वीटी हरी अप, उशीर होतोय आपल्याला. आणि स्वीटी म्हणाली, आर्यन मी काय करू, मला काही करताच येत नाही, तू हेल्प केली तर होईल. आणि आता आर्यन कपाटात गेला. तिच्यासाठी एक छान घागरा चोली त्यानं चूज केली. तिचे आधीचे कपडे काढून टाकले आणि दुसरे कपडे घातले आणि स्वीटी मात्र समोर बघून नुसती हसत होती, त्याच्याकडे अजिबात बघत नव्हती. आणि त्याचं आपलं सुरू होतं, तिचे आधीचे कपडे उतरवून तिला नवीन कपडे चढवणं. आणि स्वीटी लाजत लाजत उभा होती. मग फायनली तिला रेडी केली आणि मग दोघेही पोहोचले. आणि सगळे आले होते, त्यांची फॅमिली फ्रेंड, अगदी आरव, पिहूसुद्धा, मधू, इंद्रा, आर्या, रिया, कुणाल, अतुल, नेहा, या सगळ्यांशिवाय तर कोणतंही फंक्शन अपूर्ण होतं. आणि कमी होती ती फक्त आणि फक्त अर्जुन तन्वीची. आणि आर्यनला बघून अतुल म्हणाला, छोटे शेर बब्बर शेर कहा है, तुझे डॅड काय 365 दिवस आता व्हॅलेंटाईन डे साजरा करणार आहेत की काय तिकडे जाऊन? आणि नेहा म्हणाली, अतुल तू त्याला काय विचारतोस, मला माहीत आहे, त्याच्यापेक्षा तुला जास्त माहीत असणार की अर्जुन सर तिकडे काय करतात. आणि बघ ते US मध्ये व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करत आहेत आणि तू, असं नेहा त्याला म्हणाली. तसा अतुल म्हणाला, बेबी मी तर जहन्नुममध्ये व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करतोय, इट्स नॉट अ जोक. US म्हणजे काय, ती तर किरकोळ गोष्ट झाली, तुझ्यासोबत राहणं म्हणजे जहन्नुम आहे की, असं तो म्हणाला. आणि नेहानं बांगड्या मागं सरकवल्या आणि अतुल पळून गेला. आणि सगळे हसायला लागले. आणि नेहा म्हणाली, आता संगीत राहू दे परी आणि ऋषीचं बाजूला, पण मी पहिला तुझाच बँड वाजवणार. मग आता संगीतची तयारी झाली. स्टेजवर मुलं मुली थिरकायला लागली. स्वीटी, इंद्रा ऋषीकडे जाऊन त्याला कॉंग्रॅच्युलेट करत होते. आणि पिंक शेडचा कुर्ता घातलेला ऋषी खूप हँडसम दिसत होता. त्याच्याच बाजूला परीसुद्धा बसली होती. आणि आर्यन मात्र खूप ॲटिट्यूडमध्ये तिथं गेला आणि फक्त परीला म्हणाला, हाव आर यू. आणि परी म्हणाली, चिकू बस ना. आणि आर्यन म्हणाला, नको अँड कॉंग्रॅच्युलेशन, असं म्हणून गुपचूप निघून गेला. मग आता सगळ्यांनी गाण्यावर डान्स केला, पण आर्यन मात्र अजिबात नाचला नाही.
एवढंच काय, पण त्यानं त्याच्या चेहऱ्यावरची रेषसुद्धा हलू दिली नाही. आणि आता परी तर डान्स करणार नव्हतीच, पण सगळ्यांनी ऋषीला मात्र खूप आग्रह केला. तुझ्या लग्नाचं संगीत आहे आणि तू डान्स केला पाहिजे असं म्हणून त्याला हाताला धरून इंद्रानं उठवलं. पण ऋषी संकोच करत होता. आता त्याच्यासारख्या IPS ऑफिसरनं असं कधी केलं नव्हतं. डान्स येत नाही असं नाही, पण त्यात परी पण सोबत नव्हती. आणि परी त्याला म्हणाली, ऋषी कर ना डान्स. तू जर डान्स केलास तर मला असं वाटेल की मी पण डान्स करते तुझ्यासोबत. आणि आता ऋषी स्टेजवर गेला आणि थोडासा विचार केला त्यानं की कोणतं गाणं सिलेक्ट करावं. आणि त्यानं गाणं लावायला सांगितलं आणि डान्स करत म्हणाला, फर्स्ट टाइम देखा तुम्हें हम खो गया, सेकेंड टाइम में लव हो गया, ये अक्खा इंडिया जानता है हम तुम पे मरता है, दिल क्या चीज़ है जानम अपनी जान तेरे नाम करता है. आता सगळे ऋषीला टाळ्या वाजून ॲप्रिशिएट करत होते. आणि आता पुन्हा ऋषी म्हणाला, तेरे से मैरिज करने को मैं बम्बई से गोवा आया, पण तेरे डॅडी ने मुझको रेड सिग्नल दिखलाया. तसे त्याच्या या वाक्यावर सगळे खूप हसले आणि आर्यननं तोंड वाकडं केलं. आणि ऋषी पुन्हा म्हणाला, फादर से तेरे क्या लेना मुझे, तू चाहे मुझको मैं चाहूँ तुझे, ये अक्खा इंडिया जानता है हम तुम पे मरता है, दिल क्या चीज़ है जानम अपनी जान तेरे नाम करता है. ऋषीनं आता गाणं संपवलं आणि परीसमोर कमरेत वाकून उभा राहिला आणि तिच्यासमोर गुलाबाची फुलं पकडली. तसं सगळ्यांनी एकच जल्लोष केला आणि 3 cheers फॉर ऋषी अँड परी, हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे असं म्हणून खूप हसले. विवेक अस्मितासुद्धा खूप खुश होते. और ये जिद्दी शहजादा अभी भी मुँह लटका कर ही खडा था. आणि आता त्याचवेळी आर्यनला पुन्हा एक फोन आला. सगळे खुश असतानाच. आणि त्या फोनमध्ये निकी रडताना आणि ओरडताना दिसत होती. आर्यन मला वाचव असं म्हणत होती. आर्यन हे लोक माझी इज्जत घेतील. आर्यन तू लवकर ये असं म्हणून ती रडत होती. आणि आता आर्यन पटकन त्या संगीतमधून तिकडे पळाला. आता त्याला जाताना बघितलं आणि स्वीटी काळजीत पडली. आर्यन थांब म्हणून ती त्याच्या मागे पळत होती, पण तो काहीच न ऐकता निघून गेला. ऋषीनं ते बघितलं आणि इन्स्पेक्टरला फोन करून त्याच्या मागे जायला सांगितलं आणि स्वीटीला म्हणाला, जस्ट रिलॅक्स.